नमस्कार. आज आपण एका खूपच छान, अगदी आनंददायी उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे बाल आनंद मेळावा. हा मेळावा म्हणजे लहान मुलांसाठी वर्षाच्या शेवटी होणारा एक असा उत्सव आहे जिथे त्यांचा उत्साह, त्यांची कला या सगळ्याला एक मस्त व्यासपीठ मिळतं. चला आपण थेट त्या वातावरणातच शिरूया. विचार करा, अंगणवाडी ताई मुलांना एकत्र बोलावून किती उत्साहाने म्हणत असतील, नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या अंगणवाडीचा सर्वात आनंदाचा दिवस आहे. ऐकलं? या एका वाक्यानेच कसं एकदम सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार होतं, नाही का? तर हा बाल आनंद मेळावा म्हणजे नुसती जत्रा किंवा गंमत नाहीये. हे खरं तर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी होणारं एक स्नेहसंमेलन आहे. एक अशी जागा जिथे मुलं वर्षभरात जे काही बनवतात, जे काही शिकतात त्याचं प्रदर्शन मांडतात आणि त्यातून जो आनंद मिळतो तो अनुभवतात. ठीक आहे, मग आता एवढा सुंदर मेळावा आयोजित करायचा आहे तर थोडी तयारी तर लागणारच, बरोबर? चला तर मग बघूया या उत्साही आणि चैतन्यमय मेळाव्यासाठी काय काय लागतं आणि ही तयारी नेमकी करायची कशी. तयारीसाठी आपल्याला खूप काही अवघड गोष्टी नाही लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मुलांनी वर्षभर ज्या कलाकृती बनवल्या आहेत, म्हणजे चित्र, मातीकाम, कोलाज, त्या सगळ्या अभिमानाने मांडायला जागा हवी. स्टॉलसाठी काही टेबल, सतरंजी आणि हो, फुगे पताकांनी केलेली सजावट, त्याने तर वातावरणात अजूनच रंगत येईल. मुलांच्या आणि पालकांच्या उत्साहासाठी थोडी भेळ किंवा सरबताची सोय असली तर मग क्या बात आहे. आणि संगीताशिवाय कुठला उत्सव पूर्ण होतो का? नाही ना. म्हणून एक साऊंड सिस्टीम आणि खेळांमध्ये जिंकणाऱ्यांना देण्यासाठी छोटी छोटी बक्षिसं. बस, झालीच आपली तयारी. तयारी तर झाली. आता येऊया मेळाव्याच्या खऱ्या धम्माल मस्तीकडे. आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान चमूपासून. बघूया तरी ही 3 ते 4 वर्षांची छोटी मुलं काय कमाल करतात ते. या वयोगटाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे माहितीये? पाहुण्यांचं स्वागत करायचं आणि कोणतीही भीती न बाळगता सगळ्यांसमोर उभं राहायचं, सादरीकरण करायचं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. त्यांची भूमिका खूपच गोड आणि महत्त्वाची आहे. एकतर ते प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक पालकांना नमस्कार म्हणून त्यांचं स्वागत करतात, आणि दुसरं म्हणजे ते मंचावर एकत्र येतात आणि वर्षभर शिकलेली गाणी आपल्या बोबड्या बोलांमध्ये गाऊन दाखवतात. आणि या गाण्यांशिवाय तर मेळाव्याची कल्पनाच नाही करता येणार. त्यांचं सगळ्यांचं एकत्र येऊन गाणं म्हणणं हा सगळ्यात गोड क्षण असतो. चला आपणही त्यांच्या सुरात सूर मिसळूया का? ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. जरा विचार करा, हा निरागस उत्साह पाहून पालकांना किती आनंद होत असेल. लहान गटाची धमाल तर आपण पाहिली. आता वळूया मोठ्या गटाकडे, म्हणजे 4 ते 6 वर्षांची मुलं. आता ही मुलं थोडी मोठी झाली आहेत, त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्याही मोठ्या आहेत. चला बघूया ते त्यांची कला आणि कौशल्य कशी सादर करतात. 4 ते 5 वयोगटासाठी उद्दिष्ट आहे स्वतःच्या कलाकृतींचं प्रदर्शन मांडणं आणि त्याबद्दल येणाऱ्या जाणाऱ्यांना माहिती देणं. म्हणजे इथे ते कलाकार पण आहेत आणि प्रस्तुतकर्ते सुद्धा. हे प्रदर्शन मांडणं खूप सोपं आहे. पहिलं म्हणजे एका मोठ्या टेबलावर त्यांनी बनवलेल्या वस्तू, म्हणजे कागदाच्या होड्या असतील, मातीची फळं असतील, त्या छान मांडायच्या. आणि दुसरं, आपल्या कामाजवळच उभं राहायचं आणि कोणी काही विचारलं तर त्याबद्दल माहिती द्यायची. आणि मग तो क्षण येतो जेव्हा कोणीतरी त्यांच्या स्टॉलजवळ येऊन विचारतं, बाळा हे काय आहे? तेव्हा ते मूल ज्या अभिमानाने उत्तर देतं ना, ते पाहण्यासारखं असतं. ही मी बनवलेली मातीची चिमणी आहे. स्वतःच्या कामाबद्दलचा हा अभिमान, हा आनंद, हेच तर त्यांना खूप काही शिकवून जातं. आता वळूया सर्वात मोठ्या गटाकडे, म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. इथे आपलं लक्ष संवाद कौशल्य आणि व्यवहाराची जी प्राथमिक समज असते ती विकसित करण्यावर आहे. आणि इथे तर जबाबदाऱ्या आणखी रोमांचक होतात. ही मुलं खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवतात, आलेल्या ग्राहकांना विचारतात तुम्हाला काय हवंय आणि त्यांना पदार्थ सर्व्ह करतात. एवढंच नाही तर ते पालकांसाठी रिंग टॉससारखे खेळ आयोजित करतात, खेळाचे नियम समजावून सांगतात आणि कोणी जिंकलं की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहनही देतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या गमतीजमतीच्या पलीकडे ह्या उपक्रमाचे मुलांच्या विकासासाठी नेमके फायदे काय आहेत? आपण काय शिकलो यातून? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे मुलांच्या आत्मविश्वासावर. जेव्हा ते स्वतःच्या कामाचं सादरीकरण करतात, न घाबरता मंचावर जाऊन काहीतरी करून दाखवतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अक्षरशः दुप्पट होतो. तर मग यातून कोणती मुख्य कौशल्य विकसित होतात? आत्मविश्वास, जो स्वतःच्या कामाबद्दल बोलल्याने येतो. संवाद कौशल्य, जे पाहुण्यांशी बोलताना वाढत जातं. सामाजीकरण, कारण ते सगळे मिळून एकत्र काम करतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीतरी नवीन निर्माण केल्याचा तो निखळ आनंद, ते कौतुक. हे खरं तर वैयक्तिक वाढ, संवाद आणि सांघिक कार्य यांचं एक खूपच प्रभावी मिश्रण आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, असाच एखादा आनंदाचा दिवस आपल्या शाळेत किंवा आपल्या समाजात कसा साजरा करता येईल? या कल्पना वापरून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा असा स्वतःचा बाल आनंद मेळावा नक्कीच आयोजित केला जाऊ शकतो, नाही का?